डिसिजन व्हेलॉसिटी म्हणजे काय ते आज आपण पाहूया. द सायलेंट ॲडव्हान्टेज दॅट सेपरेट्स द एन्ड्युरिंग फ्रॉम द एक्सटिंक्ट. तुम्हाला ॲमेझॉनचा द 2 पिझ्झा रूल माहिती आहे का? नाही तर मग हा व्हिडिओ नक्की बघा. पण त्याच्या आधी बिझनेसमध्ये एक गोष्ट मी वारंवार पाहिली आहे. ऑपॉर्च्युनिटीज धावतात आणि डिसिजन्स चालतात. कधी कधी तर डिसिजन्स चालतही नाहीत, ते पुढच्या मीटिंगची वाट बघतात. बिझनेसमध्ये आपण परफेक्ट डिसिजन्सच्या रोमॅन्टिक कल्पनेत जगतो. परफेक्ट डेटा, कम्प्लीट ॲनालिसिस, फुल प्रूफ प्लॅन. जर परफेक्शन प्रॉफिट देत असतं तर आज मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट जगातलं सर्वात श्रीमंत ॲप किंवा कंपनी झाली असती. वास्तव खूप कठोर आहे. ऑपॉर्च्युनिटी परफेक्ट डिसिजनची वाट पाहत नाही, ती एक्सपायर होते. लीडर्सना वाटतं ते सेफ आहेत, खरं तर ते स्लो असतात. आणि आजच्या बाजारात स्लो म्हणजे सेफ नाही, तर स्लो म्हणजे आउटडेटेड. आज व्यवसाय जिंकतो ते एका गोष्टीमुळं, पण जी अजूनही बहुतेक कंपन्या त्या गोष्टीला कमी लेखतात. डिसिजन व्हेलॉसिटी. वेलकम बॅक टू द बिझनेस कंपास मराठी चॅनल. डिसिजन व्हेलॉसिटी म्हणजे काय? तर डिसिजनची क्वालिटी इनटू गुणिले स्पीड ऑफ एक्झिक्युशन. डिसिजन व्हेलॉसिटी म्हणजे बेधडकपणा नाही, तो आहे स्ट्रॅटेजिक क्लॅरिटी अधिक डिसिजिव्ह मुवमेंट यांचा परफेक्ट संगम. आणि हाच त्या कंपन्यांचा गुपित ऑपरेटिंग प्रिन्सिपल आहे, ज्या सतत त्यांच्या स्पर्धकांना मागे टाकतात. समजा एक कार वेगाने गोल गोल फिरते आहे, तर ती स्पीडमध्ये आहे. दुसरी वेगाने डायरेक्ट गोलकडे जाते, म्हणजे दिलेल्या डायरेक्शनमध्ये, तर ती आहे व्हेलॉसिटी. जसं फिजिक्समध्ये स्पीड म्हणजे वेग आणि व्हेलॉसिटी म्हणजे वेग अधिक दिशा. लिडरशिपमध्ये पण हेच लागू होतं. हाय स्पीड लो क्वालिटी म्हणजे रँडम ॲक्शन्स, शून्य इम्पॅक्ट. हाय क्वालिटी लो स्पीड म्हणजे ओव्हर ॲनालिसिस, परफेक्ट प्लॅन, पण टू लेट. हाय डिसिजन व्हेलॉसिटीमध्ये 70% जरी क्लॅरिटी असेल आणि 100% ओनरशिप घेतली जात असेल, तर गोष्टी सुरू केल्या जातात, काम सुरू होतं आणि काही चुकते वाटलं तर लगेच करेक्शन्स केल्या जातात. याच तत्वामुळे ॲमेझॉनने व्हेलॉसिटी या गोष्टीला आपल्या मॅनेजमेंटमध्ये अंतर्भूत केलं. तर काय आहे ॲमेझॉनचा द 2 पिझ्झा रूल समजून घेऊया. जेफ बेझॉसने एक गोष्ट ओळखली: डिसिजन्स मोठ्या रूममध्ये मरतात. जास्त लोक म्हणजे जास्त मीटिंग्स, जास्त मतं, जास्त अप्रुव्हल्स, कमी स्पीड. म्हणून ॲमेझॉनने नियम केला, टीम इतकी लहान की 2 पिझ्झामध्ये सगळे पोटभर खातील. 2 पिझ्झा टीम. हे फक्त टीम साईजबद्दल नव्हतं, हे कंपनीच्या DNA मध्ये व्हेलॉसिटी डिझाईन करण्याबद्दल होतं. जसं की एक सिंगल थ्रेडेड ओनरशिप, छोटी टीम म्हणजे फुल आउटकम ओनरशिप. 2 हाय अकाउंटेबिलिटी अधिक हाय ऑटोनॉमी. पीपल स्टॉप सिकिंग परमिशन, दे स्टार्ट सिकिंग प्रोग्रेस. प्रोग्रेस तेव्हा सुरू होतं जेव्हा फायनल अप्रोच देणारा ऑफिसमध्ये असण्याची गरज उरत नाही. 3 शार्पर डिसिजन लूप्स, कमी लोक, कमी हँडऑफ्स, कमी अप्रुव्हल्स, वेगवान एक्झिक्युशन. 4 टाईप 1 वर्सेस टाईप 2 डिसिजन्स. बेझॉसचा एलिगंट फ्रेमवर्क आहे हा. काही निर्णय असे असतात की एकदा घेतले की परत फिरवता येत नाहीत, वन वे डोअर. असे निर्णय सावकाश, विचारपूर्वक आणि चर्चा करून घ्यायला हवेत. हे टाईप 1 डिसिजन्स आहेत. पण बहुतेक निर्णय बदलता येतात, टू वे डोअर. चुकले तर दुरुस्ती करता येते, हे टाईप 2 डिसिजन्स असतात. असे निर्णय जलद, छोट्या टीमने घ्यायला हवेत. प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा प्रत्येक निर्णय टाईप 1 सारखा हाताळला जातो. मग निर्णय संथ होतात, जोखीम घ्यायची भीती वाटते आणि नवीन नवीन कल्पना पुढे येणे थांबते. सगळे निर्णय मोठे नसतात, पण सगळे निर्णय संथ झाले तर कंपन्या त्याची मोठी किंमत चुकवतात. बेझॉस यांची खरी प्रतिभा टेक्नॉलॉजीमध्ये नव्हती, ती होती ऑर्गनायझेशनल व्हेलॉसिटीमध्ये. आता हाय डिसिजन व्हेलॉसिटीचे काही आपण रिअल वर्ल्डमधले उदाहरणं घेऊया. पतंजली वर्सेस ट्रेडिशनल FMCG जायंट्स. बिग FMCG जायंट्स जे आहेत, मोठ्या कंपन्या, त्या एकेका प्रोडक्टला SKUला लॉन्च करायला क्वार्टर्स घेतात. पतंजली फास्ट लॉन्चेस अधिक इन्स्टंट कॅटेगरी प्ले अधिक रॅपिड डिस्ट्रीब्युशन. हे करून जायंट्स कंपन्या उठून बघतात तोवर पतंजलीचे नवीन प्रोडक्ट्स आधीच मार्केटमध्ये जाऊन बसलेले असतात. नायका व्हर्सेस ब्युटी रिटेल. ऑफलाईन ब्युटी चेन्स. नवीन ब्रँड्स आणायला कित्येक महिने लागायचे. नायका रोज कॅटलॉग अपडेट करतात, डेटा ड्रिव्हन लॉन्चेस आणतात, फास्ट प्रायव्हेट लेबल्स आणतात. कॅटेगरीला त्यांनी प्रचंड वेग दिला आहे. पुढचं उदाहरण घ्या, जिओ व्हर्सेस टेलिकॉम इंडस्ट्री. तुम्हाला माहीतच आहे की बाकीचे प्लेयर जेव्हा 4G प्रायसिंग, अप्रुव्हल्स, मॉडेल्ससाठी महिने जायचे, तिथं जिओने फ्री ट्रायल्स, नेशन वाईड रोलआउट, बंडल डेटा, कंटिन्युअस टेरिफ एक्सपेरिमेंट्स, ह्या सगळ्यांमुळे डिसिजन व्हेलॉसिटी आणली आणि संपूर्ण इंडस्ट्री उलटीपालटी केली. ओला तुम्हाला माहिती आहे, ओला वर्सेस बाकीचे जे स्थानिक बाकीच्या अशा कंपन्या आहेत त्यांचं उदाहरण घ्या.
तुम्हाला आठवत असतील काही शहरांमध्ये अशा कंपन्या होत्या, तेवढ्या मर्यादित असायच्या, कदाचित अजूनही असतील. तर या कंपन्या काय करायच्या, ते जुना कॉर्पोरेट पेसनी काम करायच्या. अप्रुव्हलसाठी आठवडे, टेक अपग्रेडसाठी महिने, एक्सपान्शन्स खूपच स्लो. ओलानी काय केलं, ओलानी कंटिन्युअस इटरेशन व्हेलॉसिटी आणली. सर्ज प्राइसिंग, ऑटो अँड बाईक इंटिग्रेशन, डेली प्रोडक्ट ट्विक्स, इन्स्टंट एक्सपान्शन. बाकीच्या कंपन्या क्वार्टर्समध्ये मूव्ह झाल्या, तिथं ओला आवर्समध्ये मूव्ह झाला. लक्षात ठेवा, डिस्रप्शनमुळे नाही, डिलेमुळे इन्कम्बंट्स गायब होतात. तर इंडियन कन्झ्युमर्स वेलॉसिटीला का बरं इतकं महत्त्व देतात? तर भारत हा आपला वेलॉसिटी मार्केटचा देश आहे. वीकली ट्रेंड शिफ्ट्स, सीझनल बिहेवियर चेंजेस, कॉन्स्टंट डिजिटल एक्सपेरिमेंटेशन, डेली ग्रोथ इन एक्सपेक्टेशन्स, याच्यामध्ये आपलं मार्केट काम करत असतं. इथे लॉयल्टी फ्लुइड आहे, कन्व्हिनियन्स करन्सी आहे, पेशन्सची कमतरता आहे. ब्रँड्स चुकीचे निर्णय घेतात म्हणून हरत नाहीत, तर ते उशिरा निर्णय घेतात म्हणून हरतात. तर तुमच्या टीममध्ये डिसिजन व्हेलॉसिटी कशी बिल्ड करायची आणि कशी वाढवायची? तर व्हेलॉसिटी म्हणजे इम्पल्सिव्हनेस नाही, व्हेलॉसिटी म्हणजे फ्रिक्शन काढून टाकणे आहे. तर तुम्ही डिसिजन थिएटर दूर करा. एका फीचरसाठी 8 मीटिंग्स घेणं म्हणजे मॅनेजरियल निग्लिजन्स आहे, लक्षात ठेवा. निर्णय खालच्या पातळीवरील प्रत्यक्ष काम करणाऱ्यांना घेऊ द्या. कामाच्या सर्वात जवळ असलेल्यांना निर्णय घ्यायला लावा. लक्षात ठेवा, हेडक्वार्टरचं काम म्हणजे गोष्टी घडवून आणण्यासाठी सहकार्य करणं आहे, अडथळे आणणे नाही. नॅरो लॉन्च करा, फास्ट इटरेट करा. स्विगी, पेटीएम, ओला कुणीही परफेक्ट लॉन्च करत नाही. ते लॉन्च करतात, ऐकतात आणि अडॅप्ट म्हणजे बदल करत पुढे जात राहतात. डेटा व्हेलॉसिटी वाढवण्यासाठी वापरा, डिले करण्यासाठी नाही. डेटा म्हणजे कंपास आहे, क्लिअरन्स सर्टिफिकेट नाही, हे लक्षात ठेवा. व्हेलॉसिटी तिथेच वाढते, भरभराट करते जिथे ओनरशिप निश्चित असते आणि हायरार्की सोपी आणि सरळ असते. शेवटी मी एवढंच म्हणेन, एक मिलिटरी संबंधित ओळ आठवते जी प्रत्येक एक्झिक्युटिव्हने लक्षात ठेवायला हवी. ए गुड डिसिजन टुडे बीट्स ए परफेक्ट डिसिजन नेक्स्ट मंथ. ज्या कंपन्या भविष्य घडवत आहेत, टेस्ला, ॲमेझॉन, ॲपल, उबर, झोमॅटो, स्विगी आणि बऱ्याच, त्या परफेक्शन मशीन्स नाहीत, त्या व्हेलॉसिटी इंजिन्स आहेत, हे लक्षात ठेवा. त्यांचं तत्त्वज्ञान अगदी सोपं आहे. टेस्ट, लर्न, ॲडजस्ट, ॲक्सिलरेट. मग जेव्हा तुम्ही प्रपोजल रिव्ह्यू करत असाल किंवा टीम लीड करत असाल, तेव्हा लक्षात ठेवा, स्पीड आता फक्त टॅक्टिक नाही, स्पीड ही स्ट्रॅटजी बनलेली आहे. वेलॉसिटी कंपाऊंड होते, वेलॉसिटी जिंकते. या व अशा अजून माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बिझनेस कंपास मराठीसोबत राहा. अशा आणि कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडतील जरूर सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.